राज्यात बहुजन समाजाचं आयुष्य अधांतरीतच. कोमल साळुंखे डोबळे. नाशिकमध्ये विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाचा समारोप. बहुजन रयत परिषदेच्या वतीने गेल्या 8 दिवसात नागपूर, अमरावती, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र संवाद अभियान दौरा काढण्यात आला। या दौऱ्यात बहुजन समाजाचे अनेक गहन प्रश्न समोर आले असून बहुजन समाजाला कोणी वाली नसल्यामुळे त्यांचं आयुष्य अधांतरी आहे, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे डोबळे यांनी केले। नाशिक येथे विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाचा समारोप करण्यात आला। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी होते आदी मान्यवर उपस्थित। कोमलताई साळुंखे डोबळे म्हणाल्या की बहुजन समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे आहे। हा समाज संघटित नाही, आंदोलन करीत नाही, प्रश्न विचारत नाही, तक्रार करत नाही, म्हणून शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये। बहुजन समाजाने देखील आपल्या भविष्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे। राज्यात मातंग समाजाची अवस्था दयनीय आहे। हा समाज अत्यंत हलाखीचे, दारिद्र्याचे जीवन जगत आहे। त्यांना आपले प्रश्नच माहीत नाहीत। जे होईल ते होईल, बघू पुढं असे ते आयुष्य जगत आहेत। असा अधांतरी विचार करून हा समाज आपण बिनभरोशावर आयुष्य जगतय। या विचारामुळेच हा समाज विकासाच्या बाबतीत मागे राहिलेला असून शासनाने या समाजासाठी असलेल्या शासकीय योजना दारोदारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्या पुढे म्हणाल्या की सरकार त्यांचेच प्रश्न सोडविते ज्यांच्यात एकी आहे। एकीची ताकद दाखवली तरच शासन मातंग समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देईल। मातंग समाज संघटित नसल्यामुळे राजकारण्यांनी समाजात वादाची ठिणगी पेटवून ठेवली आहे। म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक हा मातंग समाजाचा अस्मितेचा विषय आहे, ज्याचा आढावा बहुजन रयत परिषदेच्या या विभागीय दौऱ्यात त्याचा आढावा घेतला असून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे डोबळे यांनी सांगितले। जिकडं तिकडं वादाचं वातावरण निर्माण झालंय। शासकीय योजनांचा पाऊस पडून पूर आलाय, पण योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र, अटी शर्ती अशा आहेत की सामान्य गरजू नागरिक त्या पूर्णच करू शकत नाहीये। म्हणजे समोर जेवणाचं ताट भरून ठेवायचं आणि खाणाऱ्याचे हात बांधून जेवा म्हणायचं, हा सगळा असा प्रकार करून ठेवलेला आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2019 साली शासनाने 100 कोटीचा निधी मंजूर केला होता। कोरोनामुळे शासनाने एकही उपक्रम राबवला नाही। मग ते 100 कोटी रुपये गेले कुठं? राज्यात अनेक ठिकाणी स्मारकासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे, पण एक वीट रचायचं काम चालू आहे। खरं तर शासनानं ज्या गतीनं अयोध्येत राम मंदिर उभारलं, त्याच गतीनं सर्वच महापुरुषांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणं असं अपेक्षित आहे। पण काम पूर्ण केलं तर राजकारण करायला मुद्दाच राहणार नाही। 12 बलुतेदार हे तर भारतीय समाज व्यवस्थेचा आणि कृषी व्यवस्थेचा कणा होते। काळ बदललेला असला तरी 12 बलुतेदारांचे प्रश्न मात्र सुटलेले नाहीयेत। शासन त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीये। कुंभार, गुरो, कोळी, मातंग, चांभार, न्हावी, तेली, महार, परीट, सुतार, लोहार, जोशी या 12 बलुतेदारांपैकी किती जण आता सत्तेत आहेत? सध्या राज्यात पूजा खेडकर हे प्रकरण गाजतंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाब विचारण्यासाठी बहुजन रयत परिषदेनं 9-10 महिने आधीच एक आंदोलन केलं होतं, पण तिथं सुद्धा संघटनेची दिशाभूल करण्यात आली। बोगस कागदपत्र बनवून शासकीय योजनांचा तसंच सवलतींचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कुणी लाभ घेत असून खरा लाभार्थी मात्र वंचित राहतोय। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।